नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोटनेकचं डिझाइन कसं कटिंग करायचं आहे ते बघणार आहोत। तर साधारण 4 ते 5 प्रकारचे तुम्हाला इथे डिझाइन जे आहे ते कटिंग करून दाखवणार आहे मी तुम्हाला। डायरेक्ट आपल्याला कॅनव्हास पेपरवरती कसं कटिंग करायचं आहे ते मी शिकवणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता। म्हणजे तुम्हाला सर्व जे काही मी डिझाइन दाखवणार आहे त्याचं व्यवस्थित समजून जाणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं आहे आणि हे जॉईन कसं करायचं आहे हे आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरायचं नाहीये, जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि एक छोटीशी कमेंट करा की तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा, बोटनेक म्हटल्यावरती आपल्याला किती अंतर घ्यायचं आहे शोल्डरचं, जेवढं आपलं शोल्डर आहे त्याचे हाफ। ठीक आहे, हे आपण आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत। जर तुम्ही कालचा व्हिडिओ अजून बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि हो, जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे मैत्रिणींनो, दीप्स कोचिंग या नावाचं आमचं ॲप आहे। प्ले स्टोरवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आमचं ॲप। तिथे तुम्हाला भरपूर असे कोर्सेस मिळून जातील जे की अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस शिकायचे असतील, जॉईन करायचे असतील तर दीप्स कोचिंग नावाचा ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय। तर चला मैत्रिणींनो, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला बोटनेकचा पॅटर्न घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे जो की मी आता इथे फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने। ठीक आहे, आता इथून मी 4 इंच रुंदी घेणार आहे। सगळ्यात अगोदर तर खाली एक स्ट्रेट लाईन आखून घेऊया। मी अखंड घेतलेला आहे, कटिंग नाही केलेलं आहे, कारण की मला इथे कटिंगच करायचं आहे, त्याच्यामुळे मी वरचा साईडचा जो पेपर आहे तो जसाच तसा ठेवलाय, फक्त फोल्डिंग करून घेतलेले। आता बघा, इथे गळ्याची जी रुंदी येणार आहे ती 4 इंच येणार आहे, गळ्याची जी उंची येणार आहे ती पण 4 इंच येणार आहे। 3.5 किंवा 4 इंच तुम्ही ठेवू शकताय। आता इथे गळ्याची उंची आणि रुंदी दोन्ही पण मी 4 इंच घेतल्यानंतर आता इथे आपला एक चौकोन रेडी होतो। तो चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता हा चौकोन तयार केल्यानंतर आपल्याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे। तर बोटनेकचा शेप देण्यासाठी हा जो पॉइंट असतो ना, इथून पुढे घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंच। ठीक आहे, इथून मी घेणार आहे 1.5 इंचावरती हा पॉइंट मी घेणार आहे आणि इथे मी आता हे शेपरच्या साह्याने, बघा हे शेपर आहे, हे शेपरच्या साह्याने असा मी आकार देणार आहे। हा आपला होतोय बोटनेकचा आकार। ठीक आहे, हाताने पण देऊ शकताय तुम्ही किंवा शेपरने पण देऊ शकताय। शेपर एकदम कम्फर्टेबल असतं आपल्याला आकार देण्यासाठी। आता साइडनी घेऊयात आपण 1-1 इंच। 1-1 इंच साइडने घेतल्यानंतर इथला पण जो पॉइंट आहे तो मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे। आता हा आपल्याला कटिंग करायचा आहे। तर कटिंग करताना मी सगळ्यात अगोदर जो राऊंड शेप आहे बाहेरचा तो कटिंग करून घेते, मग आपण आतला कटिंग करूया। कटिंग करताना एक गोष्टची काळजी घ्यायची आहे की आपला जो पेपर आहे तो सरकला नाही पाहिजे। ठीक आहे, नाही तर मग कमी जास्त होऊन जातो आपला गळा। तर बघा, अशा पद्धतीने आता इथे आपलं हे जे बोटनेकचा गळा आहे तो रेडी झालेला आहे। तर बघा, हा आहे आपला बोटनेकचा गळा। ठीक आहे, तर आता आपण दुसरा गळा बघूयात। एक गळा आपला झालेला आहे, तर आता त्याच्यासाठी मी उंची घेणार आहे गळ्याची 10 इंच, 10.5 इंच घेऊयात। मार्जिनसाठी पण आपला अर्धा इंच जाणार आहे। ठीक आहे, तर मी इथे 10.5 इंचाची उंची घेतलेली आहे गळ्याची आणि त्यानंतर अगोदर वरती मी एक स्ट्रेट लाईन आखून घेते।
स्ट्रेट लाईन आखून घेतल्यानंतर 4 इंचाची इथे रुंदी घ्यायची आहे। 4 इंचाची रुंदी घेतल्यानंतर वरती आपल्याला बोटनेक घ्यायचा आहे। त्याच्यासाठी इथे घ्यायचा आहे 3.5 इंच इथे घेतल्यानंतर इथे पण घ्यायचा आहे 4 इंचाची रुंदी। व्हिडिओ जो आहे ना तुम्ही जर व्यवस्थित बघितलेत आणि एकदम खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मैत्रिणींनो। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे। तर तुम्हाला फक्त व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित बघायचा आहे, शांततेत बघायचा आहे, म्हणजे एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जाणार आहेत। तर बघा हा आपला झालेला आहे चौकोन। आता इथे मी 2 चौकोन घेतलेले आहे, ठीक आहे। एक थोडासा मोठा आहे आणि एक जो आहे तो छोटा आहे, कारण आपल्याला इथे पण बोटनेक घ्यायचं असतं। तर आता इथून मी घेणार आहे 1.5 इंचावरती मार्किंग करून, 1.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे मी ठेवणार आहे शेपर। शेपर आपल्याला तर बघा शेपर आपल्याला असं ठेवायचं आहे, म्हणजे आपला बोटनेक होईल। अशा पद्धतीने मी इथे शेपर ठेवलेला आहे। हे असं ठेवल्यानंतर तुम्ही असं पण ठेवू शकता, असं पण ठेवू शकता, ठीक आहे। परंतु हा असा जर ठेवला, मग असे मी असा ठेवलेला होता बरोबर सरळ बाजूने, आता मी उलट बाजूने ठेवलाय। असा ठेवल्यानंतर आपला प्रॉपर शेप येतो, ठीक आहे। आता इथे आपण घेणार आहोत गोल शेप। तो गोल शेप कसा घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथून असा राऊंड करून घेणार आहे। अशा पद्धतीने इथून मी राऊंड करून घेणार आहे। संपूर्ण राऊंड मी असा घेणार आहे आणि साइडला घ्यायचं आहे आपल्याला 1 इंचाचं मार्जिन आणि मग इथे असं कट करून घ्यायचं आहे। आता मी कटिंग करून दाखवते। तर बघा हा आपला शेप जो आहे असा राऊंड मध्ये येणार आहे। इथे तुम्ही मोठा पण घेऊ शकताय, छोटा पण घेऊ शकताय, तुमच्यावरती अवलंबून आहे। हा मी थोडासा मोठा गळा घेतलेला आहे। हा जो की आहे आपला ब्रॉड गळा आहे, ब्रॉड शेप मध्ये। आतला भाग काढून टाकायचा आहे आणि बाहेरचा भाग आपला गळा म्हणून राहणार आहे। तर बघा हा अशा पद्धतीने आपला गळा येतोय। हा आहे आपला बोटनेकचा गळा। इथे जो आहे तुम्ही कट पण घेऊ शकताय, जॉइंट पण घेऊ शकताय। जॉइंट साठी थोडंसं तुम्हाला 1 इंच घ्यावं लागणार आहे, ते आपण आता आपल्या पुढच्या आकारामध्ये बघूयात। तर मी आता इथे तिसरा आकार घेणार आहे। परत एकदा जो साइडचा पेपर आहे तो मी कट करून घेते। तर बघा तिसऱ्या आकारासाठी मी परत एकदा तसाच चौकोन आखून घेतलेला आहे। इथून मी 4 इंचच रुंदी घेतली आहे, इथे 4 इंचच पूर्ण गळ्याला रुंदी घेतलेली आहे। इथली जी उंची आहे ती घेतलेली आहे 3.5 इंच आणि संपूर्ण गळ्याची उंची जी माझी आहे ती घेतलेली आहे 10.5 इंच। आता इथे मी हा जो शेप आहे शेपर आपला असं ठेवायचा आहे, म्हणजे हे आर्म होल शेपर आहे, याला आर्म होल शेपर म्हणतात। हे फार कामाचं आहे, याच्यामुळे आपल्याला मोंढ्याचा पण आकार देता येतो आणि गळ्यांचा पण आकार देता येतो, ठीक आहे। फक्त आपल्याला ट्रिक माहिती पाहिजे। आता हा एक घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथून मी हे जे शेपर आहे इथून मी सुरुवात करणार आहे पकडायला। हे असं इथे आपल्याला गॅप ठेवायचा आहे, साधारण अर्धा इंचाचा आपण गॅप ठेवूया। तर मी अर्धा इंचाचा इथे गॅप ठेवून आणि मग मी इथे हे जे शेपर आहे ते असं ठेवणार आहे, कारण की इथे मला आता बुंद गळा हवा आहे आणि जास्त मला छोटा पण नाही ठेवायचा आहे, जास्त मोठा पण नाही ठेवायचा आहे। तर त्याच्यासाठी मी जे शेपर आहे ते असं ठेवणार आहे। असं ठेवल्यानंतर आपला इथे हा जो गळा आहे हा असा येणार आहे। हा आपला होतोय बुंद गळा, याला बुंद गळा म्हटला जातो। आता हा तुम्ही इथे जॉइंट पण करू शकताय किंवा इथून पण घेऊ शकता। इथून घ्यायचं असेल तर हलकसं आपल्या हाताच्या साहाय्याने असं त्याला राऊंड करून घ्यायचं आहे। आता मी कट करून दाखवते की हा आपला कसा आलेला आहे। साइडला आपल्याला घ्यायचं आहे 1 इंचाचं मार्जिन।
1-1 इंचाचं साईडने मी राऊंड शेपमध्ये मार्जिन पण घेतलेला आहे. सोबतच मार्जिन असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्याला जो गळा आहे तो जॉईन करता येणार आहे. तर बघा, कटिंग करताना जी रेषा आहे आपली ती कॅनव्हासवरती राहू द्यायची आहे तशीच. ठीक आहे. आणि मग आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. तर बघा, इथे मी गॅप थोडा जास्ती ठेवलेला आहे. कटिंग करताना मी थोडा इथे गॅप जास्ती ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला येतोय. ठीक आहे. हा आहे आपला बुंद गळा. आता अजून एक गळा आपण बघणार आहोत, तो असणार आहे आपला चौकोनी गळा. चौकोनीमध्ये पण शेप देऊ शकताय तुम्ही आणि राऊंड मध्ये पण देऊ शकताय. तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही देऊ शकताय. तर बघा, सेम तशाच पद्धतीने मी आता इथे पुन्हा एक गळा आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथे मी आखून घेतलेला आहे आणि शेपर मी असं ठेवून वरती आपला हाच गळा राहणार आहे बोटनेकचा. ठीक आहे. खाली आपली डिझाईन येणार आहे. हा तुम्ही कमी पण घेऊ शकताय, मोठा पण घेऊ शकताय, हे तुमच्याकडून आहे. हे मी इथे 3.5 इंचच घेतलंय. तुम्ही इथे 2.5 किंवा 3 इंच पण करू शकताय. ठीक आहे. तुम्हाला जे आवडेल त्या हिशोबाने. आता इथून मी घेणार आहे 1/2 इंच. कसं बघा, हे जे आहे याचे हाफ करून घेणार आहे. हा आपला येतो पूर्ण 7 इंच. 7चा हाफ घेणार आहे मी 3.5. 3.5 इंच इथे घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे जे पॉइंट आहेत असे जॉईन करून घ्यायचे आहे. हा एक इकडनं आणि हा एक इकडनं. ठीक आहे. आणि मग हा जो आहे 1-1 इंचाचा आपला फरक असतो ना, म्हणजे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊन इथे राऊंड शेप देतो ना, ते मी घेणार आहे. हे बघा, प्रत्येक शेपमध्ये मी तुम्हाला वेगवेगळं दाखवलेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल. आता हे मी कटिंग नाही करत आहे. कटिंग तुम्ही करू शकताय हे अशा पद्धतीने जर तुम्हाला पाहिजे असेल तर. मी आता इथे कटिंग नाही करणार आहे. कटिंग करताना काय करायचं आहे तुम्हाला, इकडनं आणि हे असं आणि इथून आपल्याला कट करायचं आहे. आतमध्ये पण इथून, इथून आणि इथून कट करायचं, म्हणजे हा आपला गळा तयार होईल. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, 4 गळे आपले झालेले आहेत. अजून एक आपला लास्ट वाला गळा मी दाखवणार आहे तुम्हाला. शेवटी जो आहे तुम्हाला काय करायचं आहे, वरती आपल्याला बोटनेक घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला घ्यायचा आहे थोडासा वेगळा शेपमध्ये. पुन्हा एकदा आपण घेऊयात. तर बघा, परत एक मी इथे आकार घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे. हा मी एक खोल आकार घेतलेला आहे आणि एक इथे पण घेतलेला आहे. तुम्हाला जो घ्यायचा असेल आवडीने तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकताय. आणि आता इथे खाली मी घेणार आहे एक वेगळा आकार. तर तो आपल्याला कसा घ्यायचा आहे, तर बघा, इथून खालून मला घ्यायचा आहे साधारण 2 इंच. 2 इंचाचा पॉइंट घेऊन मी इथे अशा पद्धतीने राऊंड शेप देणार आहे. थोडासा आपला हा जो आकार आहे तो बाहेर जाणार आहे. आपट्याचं पान कसं असतं किंवा दिलचा आकार असतो तसा आपण इथे देऊ शकतोय. हे बघा, वरतीचा आहे थोडा राऊंड पण घेऊ शकतोय किंवा थोडा असा निमुळता पण घेऊ शकतोय. मी निमुळता घेते. असा थोडासा याच्यामध्ये शेप स्केलच्या साहाय्याने आपण इथे लाईन आखून घेऊयात व्यवस्थित. हा मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता याला आपल्याला कट करून घेऊया. साईडने आपण 1 इंच जे आहे ते राऊंड मध्येच कट करूया. गळ्याची डिझाईन जी आहे मैत्रिणींनो, ब्लाऊज मध्ये सगळ्यात परफेक्ट शिकायची गरज असते ती म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग. माप घेणं, मेजरमेंट कसं घ्यायचं ते, आणि ज्या काही डिझाईन आहेत ना त्या आपण आपल्या पद्धतीने आपण रचू शकतोय. जसे आपल्याला येणार आहे, आपल्या माइंडमध्ये जी काही येणार आहे ती आपण तयार करू शकतोय आणि आपल्या क्लायंटला देऊ शकतोय. आता बघा, इथे एकदम स्ट्रेट मध्ये इथे मी कटिंग करून घेते.
कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसं केलेलं आहे आकार. हा बघा, हा मधला पार्ट मी काढून टाकलेला आहे. ठीक आहे. आणि हा वरती आपला गळा आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने. जर इतका मोठा गळा नको असेल किंवा तुम्हाला ब्रॉड करून त्याच्यामध्ये काही डिझाईन करायचे असतील तर तुम्ही असं करून त्याच्यामध्ये इथे असे पॅचेस टाकू शकतायत किंवा तुम्ही लेस पण लावू शकतायत. लेसने पण त्याला डेकोरेटिव्ह करू शकतायत. तर बघा मैत्रिणींनो, आपण आज शिकलेलो आहोत अशा पद्धतीचे. हा एक गळा आपण शिकलेलो आहोत. हा एक जो की मी कटिंग नाही करून दाखवलेला, सिंपल मध्ये आहे. हा एकदम चौकोनी आपला एकदम सिंपल मध्ये आहे हा. त्यानंतर हा एक बघितला आहे. त्यानंतर बघितलेला आहे हा एक राऊंड शेप मध्ये. हा राऊंड शेप मध्ये बघितलेला आहे. त्यानंतर आपला हा छोटासा बोटनेक. फक्त जर बोटनेक हवा असेल तुम्हाला बॅक साईडला, तुम्हाला कुर्तीला सुद्धा तुम्ही तो यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर हा घेतलेला आहे बुंद गळा. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला बोटनेक जे आहे गळे ते कटिंग करायचे असतात. तर बघा मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला डिझाईन कशी तयार करायची आहे बोटनेकच्या ब्लाउजसाठी. बरोबर. एक दोन पॅटर्न जरी आपण बघितले तर आपण आपल्या माइंडनुसार क्रिएटिव्हिटी करत असतो. नवनवीन काहीतरी आपण कस्टमरला देऊ शकतोय. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि कमेंट पण करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा म्हणजे जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील आमचे तर दीप्स कोचिंग नावाचा आमचा ॲप आहे. ते तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि तिथे भरपूर सारे आमचे असे कोर्सेस आहेत जे की अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये असणार आहेत, जे तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आणि हो, रेकॉर्डेड कोर्सेस पण असतात आमचे आणि लाईव्ह क्लासेस पण असतात. लाईव्ह क्लासेस आपले पुढे येणार आहेत. आपल्या पुढच्या महिन्यामध्ये स्टार्ट होणार आहेत लाईव्ह क्लासेस. जे काही आता कोर्सेस आहेत ते आपले सगळे रेकॉर्डेड आहेत आणि त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते तुमच्यापर्यंत लाईफ टाईमसाठी राहणार आहे तुमच्याकडे. तर त्याबद्दल काही तुमचे इश्यूज असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून सर्व डिटेल घेऊ शकताय. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.